दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आजची मिसा सर्वांच्या हेतूसाठी अर्पण केली जात आहे. ज्या व्यक्ती कोरोनाबाधित झाले आहे त्यांना त्यांच्यातून मुक्ती मिळावी असा सर्वांसाठी या मिसात प्रार्थना केली जात आहे. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचे नावे. आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र रहस्याच्या या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आपण आठवण करूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की
कल्पनाने शब्दाने कृत्याने व हैगेने मी फार पापे केले आहेत. माझा अपराध फार मोठा अपराध. म्हणून नित्य कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गीय बापा, तुझा सत्यरूपी प्रकाश आम्हाला ख्रिस्ताकडे जाण्याचा मार्ग दाखवतो. ख्रिस्ताच्या मागून जाणाऱ्या सर्वांनी सुवार्तेशी विसंगत अशा सर्व गोष्टींचा त्याग करावा म्हणून त्यांना सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन. मोशे आणि अहरोन यांनी फारोसमोर ही सर्व अद्भुते केली, तरी परमेश्वरानं फारोचे मन कठीण केले आणि त्याने इस्रायल लोकांना आपल्या देशातून जाऊ दिले नाही. मग परमेश्वरानं इजिप्त देशात मोशे आणि अहरोन यांना सांगितले की हा महिना तुम्हाला आरंभीचा महिना व्हावा, तुमचा हा वर्षाचा पहिला महिना व्हावा. इस्रायलच्या सर्व मंडळींना सांगा की या महिन्याच्या 10व्या दिवशी तुम्ही आपापल्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे एका घराण्यामागे एक कोकरू घ्यावे आणि एक कोकरू खपायचे नाही. इतकी थोडी माणसे कोणाच्या घराण्यात असली तर त्याने आणि त्याच्या शेजाऱ्याने आपल्या घराण्यातील संख्येप्रमाणे कोकरू घ्यावे. प्रत्येकाच्या आहाराच्या मानानं एक कोकरू किती माणसाला पुरेल याचा हिशोब करावा. कोकरू घ्यावायचे ते निर्दोष असून 1 वर्षाचा नर असावा. हा नर मेंढरातला किंवा शेरडातला तुम्हाला वाटेल तो घ्यावा. या महिन्याच्या 14व्या दिवसापर्यंत तो राखून ठेवावा आणि संध्याकाळी इस्रायल मंडळीतील लोकांनी तो वधावा. ज्या घरात त्याचे मांस खावायचे असेल त्या घराच्या दोन्ही दारबाह्यांना आणि चौकटीच्या कपाळपट्टीला त्याचे काही रक्त लावावे आणि त्यांनी त्याच रात्री त्याचे मांस विस्तवावर भाजून बेखमीर भाकरी आणि कडू भाजीबरोबर खावी. मांस कच्चे खाऊ नये आणि पाण्यात शिजून खाऊ नये, तर ते विस्तवावर भाजून खावी. त्याची मुंडी, पाय आणि आतडी ही सुद्धा खावीत. त्यातले सकाळपर्यंत काही उरू देऊ नये आणि उरलेच तर ते आगीत टाकून जाळावे. ते तुम्ही ह्या रीतीने खावे: तुमच्या कंबरा कसून, पायात जोडे घालून आणि हातात काठी घेऊन ते घाईघाईने खावे.
हा परमेश्वराचा वल्लांडण सण होय. कारण ह्या रात्री इजिप्त देशात फिरून त्यातील मनुष्य आणि पशु या सर्वांचे प्रथम जन्मलेले मी मारून टाकीन आणि इजिप्त देशातील सर्व देवाचे शासन करीन. मी परमेश्वर आहे आणि ज्या घरात तुम्ही असाल त्या घरात ते रक्त तुमच्याकरिता खून असे होईल. रक्त पाहिल तेव्हा मी तुम्हाला ओलांडून जाईन. इजिप्त देशाच्या लोकांना मी मारीन तेव्हा तुमच्यावर अनर्थ होणार नाही, तुमचा नाश होणार नाही. हा दिवस तुम्हाला स्मारक देखील होईल. या दिवशी तुम्ही परमेश्वरासाठी मेळा भरून सण पाळावा. पिढ्यानपिढ्या अगदी कायमच विधी समजून हा सण तुम्ही पाळावा. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. मी परमेश्वराच्या नावाचा दावा करीन. मी परमेश्वराच्या नावाचा दावा करीन. परमेश्वरानं माझ्यावर केलेल्या सर्व उपकाराबद्दल मी त्याचा कसा उतराई हो. मी तारणाचा प्याला हाती घेऊन परमेश्वराच्या नावाचा दावा करीन. प्रतिसाद. मी परमेश्वराच्या नावाचा दावा करीन. परमेश्वराच्या दृष्टीनं त्याच्या भक्ताचे मरण अमोल आहे. हे परमेश्वरा, मी खरोखर तुझा दास आहे. मी तुझा दास, तुझ्या दासीचा पुत्र आहे. तू माझी बंधने सोडली आहेत. प्रतिसाद. मी परमेश्वराच्या नावाचा दावा करीन. मी तुला उपकार स्तुतीचा यज्ञ करीन. परमेश्वराच्या नावाचा धावा करीन. परमेश्वराला केलेले नवस मी त्याच्या सर्व लोकांसमक्ष फेडीन. प्रतिसाद. मी परमेश्वराच्या नावाचा दावा करीन. तू आपल्या वात्सल्यानं मला नवजीवन दे, म्हणजे मी तुझ्या इच्छेप्रमाणे वागेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. मत्तई लिखित शुभवर्तमानांतून घेतलेलं वाचन. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. एका सब्बात दिवशी येशू शेतामधून जात असता त्याच्या शिष्यांना भूक लागली होती. म्हणून ते कणसे मोडून खाऊ लागले. हे पाहून शास्त्री त्यांना म्हणाले, पहा, सब्बात दिवशी जे करू नये ते आपले शिष्य करीत आहेत. त्यांनी त्यांना म्हटले, दावीद आणि त्याच्याबरोबरची माणसे यांना जेव्हा भूक लागली तेव्हा त्याने काय केले? तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि ज्या समर्पित भाकरी त्याने व त्याच्याबरोबरच्या माणसांनी खाऊ नयेत ते याचकांनी मात्र खाव्या, त्या त्यांनी कशा खाल्ल्या हे तुम्ही वाचलं नाही काय? किंवा याजक मंदिरात सब्बात दिवशी सब्बात मोडून निर्दोष असतात, हे नियमशास्त्रात तुम्ही कधी वाचलं नाही काय? तरी पण मी तुम्हाला सांगतो की
मंदिरापेक्षा थोर असा कोणी एक येथे आहे. मला दया पाहिजे, यज्ञ नको. याचा अर्थ तुम्हाला समजावला असता तर तुम्ही निर्दोषाला दोष लावला नसता, कारण मनुष्याचा पुत्र सब्बाताचा धनी आहे. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठाई जमलेले माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजच्या पहिल्या वाचनात आपण पाहतो की देवाने आपल्या निवडलेल्या इस्रायली लोकांची परिस्थिती पाहून परमेश्वर त्यांच्यावर दया दाखवतो. परमेश्वराने मिस्र देशाच्या लोकांना नाश करून इस्रायली लोकांचा बचाव केला व त्यांच्यावरील असलेले प्रेम आणि दया प्रकट केले. इस्रायली लोक जरी देवाने निवडलेले असले तरी ते देवाचे विरुद्ध गेले व देवापासून दूर गेले. मात्र देवाने त्यांच्यावरील प्रेम व दया सातत्याने राखिले व त्यांच्यावर दया केली. आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो की शास्त्री आणि परुषी शब्बात दिवसाचा काटेकोर पालन करीत असत. त्यामुळे येशू शब्बात पाळतो की नाही म्हणून शास्त्री व परुषी ह्यांची नजर येशूच्या कृत्यांवर होती, जेणेकरून येशूला कचाट्यात पाडू शकतील. नेमकं शब्बात म्हणजे काय? खऱ्या अर्थाने शब्बात दिवशी परमेश्वराची स्तुती व गौरव गाणे, परस्परांवर प्रेम करणे, एकमेकांच्या मदतीस धावून जाणं, तसेच देवाच्या सहवासात राहून प्रार्थना उपवास करीत राहणं इत्यादी. मात्र खऱ्या अर्थाने पाहता शास्त्री आणि परुषी यांनी शब्बात दिवसाचा खरा अर्थ न समजल्यामुळे दैनंदिन माणसाच्या मूलभूत गरजांना दुय्यम स्थान दिले आणि अशा वेळेला शब्बाताचा खरा अर्थ गमावून बसले. बऱ्याच वेळा आपण देखील त्याच प्रकारे करत असतो आणि दुसऱ्यांच्या जीवनामध्ये दुसऱ्यांविषयी दयेची भावना करण्यास कमी पडत असतो. आपण आजच्या शुभवर्तमान ऐकलं की शब्बात दिवशी येशू व त्याचे शिष्य शेतातून जात असता शिष्यांना भूक लागली आणि त्यामुळे त्यांनी शेतातून कणसे खायला सुरुवात केली. हे शास्त्री आणि परुषींनी पाहिल्यावर येशूला म्हणाले, पहा, शब्बात दिवशी जे करू नये ते आपले शिष्य करीत आहेत. नेमकं शिष्याने असं काय केलं होतं? काही चूक केली होती का? काही चोरी केली होती का? अनुवादाच्या पुस्तकामध्ये अध्याय 23 वचन 23 आणि 25 मध्ये नमूद केलेला आहे की त्यावेळेला असा नियम होता की जर एखाद्याला भूक लागली असेल तर ती व्यक्ती दुसऱ्यांच्या शेतातून कणस किंवा फळं काढून खाऊ शकत होती आणि त्यासाठी परवानगी होती. मात्र ते त्यांच्याबरोबर घेऊन जाऊ शकत नव्हते किंवा त्याला विला लावण्याची परवानगी नव्हती. मग शिष्यांनी जेव्हा कणस खाली त्यामध्ये काही चुकी केली का? माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, शास्त्री आणि परुषी यांनी स्वतःमधील डोळ्यातील कुशल त्यांना दिसत नाही, मात्र दुसऱ्यांच्या डोळ्यातील मुशल कसं दिसतं हे पाहण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. अशामुळे आपल्यामधील दुसऱ्यांविषयी असलेली प्रेमाची भावना, दयेची भावना आपण नष्ट करत असतो आणि म्हणून येशू म्हणाला, मला दया पाहिजे, यज्ञ नको. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आयुष्याचा एक एक क्षण जगत असताना नियम कायदे खूप महत्त्वाचे आहेत व आपण ते पाळावेत, कारण नियम आणि कायदे हे आपल्याला जीवनाला मदत करण्यासाठी असतात.
मात्र जेव्हा आपण कायदा घेऊन बसतो आणि त्या पलीकडे आपल्याला प्रेम, दया काहीच दिसत नाही, तेव्हा त्या नियमाला काही अर्थ प्राप्त होत नाही. आणि अशा वेळेला आपल्याला स्वतःला विचारायला लागेल की माणसासाठी कायदा आहे की कायद्यासाठी माणूस आहे. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, माणसापेक्षा शब्दात मोठा होऊ शकत नाही. देवाचा खरा अर्थ हा प्रेम आहे व नियम व कायदे हे प्रेम व दया दाखविण्यासाठी आहेत. मग आपल्या जीवनावर मनन चिंतन करीत असताना आपण स्वतःला विचारूया की रविवारच्या मिसळीमध्ये सहभागी होतो का, आणि होत असेल तर कशा प्रकारे. जेव्हा चर्चेस चालू होते तेव्हा आपण प्रत्येक रविवारी मोठ्या संख्येने मिसाला जात होतो आणि चर्चच्या शिकवणीप्रमाणे आपण सर्व नियमांचा पालन करत होतो. आणि रविवारची मिस्सा अटेंड केली की आपल्याला समाधानी वाटत होतं. मात्र ह्या लॉकडाऊनमध्ये चर्चेस बंद आहेत. आपण प्रत्यक्षात चर्चमध्ये मिसाला जाऊ शकत नाही. मग मी मिसा बलिदानामध्ये किंवा रविवार पवित्र पाळ हे कशा प्रकारे मी पालन करू शकतो, ह्यासाठी आपण 3 मुद्द्यांवर मनन चिंतन करूया. कुटुंबात एकत्र येऊन प्रार्थना करणं, रविवारच्या दिवशी ऑनलाईनच्या मिसामध्ये सहभागी होणं. पोप फ्रान्सिस म्हणतात, जे कुटुंब एकत्र प्रार्थना करते ते एकत्र राहते. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जरी आपण मिसाला येऊ शकत नाही तरी प्रत्यक्षात आपण घरी राहून एकत्र प्रार्थना करून आपण रविवार पवित्र पाळण्याचा प्रयत्न करू शकू. दुसरा मुद्दा, आपल्या मुलांना संडे स्कूलसाठी प्रोत्साहन करणं. ह्या दिवसात लॉकडाऊन असल्यामुळे आपण मुलांसाठी संडे स्कूल घेऊ शकत नाही. मात्र डायसिजन लेवलला आपल्या मुलांसाठी प्रत्येक रविवारी ऑनलाईन संडे स्कूल असते. आपल्या मुलांना प्रोत्साहन करतो का? रविवारच्या दिवशी मुलांच्या बाजूला बसून त्यांना आध्यात्मिकचे धडे देण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. आणि तिसरा मुद्दा, या कोरोनाच्या दिवसात आपल्या आजूबाजूला अनेक लोक दुःखात, संकटात आहेत. त्यांच्या जीवनामध्ये थोडा दयेचा, प्रेमाचा प्रकाश आपल्याला पाडता येईल, ह्यासाठी आपण प्रयत्न करू शकू. आणि या 3 मुद्द्यांद्वारे थोडाफार आपण रविवार पवित्र पाळ ह्यासाठी आपण प्रयत्न करू शकू. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजच्या या मिसा बलिदानामध्ये आपणा सर्वांसाठी आपण प्रार्थना करूया की आपण रविवार पवित्र पाळावा व आपल्याकडून जे रंजले व गांजलेले आहेत, संकटात आहेत, अशांना आपल्याकडून त्यांच्यासाठी दयेची भावना आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये निर्माण करता यावी, म्हणून या मिसा बलिदानामध्ये आपण प्रार्थना करूया.
बंधू भगिनीनो, माझे व तुमचे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू, तुझ्या ख्रिस्त सभेकडून या दानांचा स्वीकार कर. या ख्रिस्त शरीराच्या कृपा सामर्थ्याने आमचे पावित्र्य व आमची श्रद्धा वाढव. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. प्रेम भावनेने आम्ही त्याच्या मृत्यूचे स्मरण करतो. श्रद्धा भावनेने आम्ही त्याच्या पुनरुत्थानाचा उद्घोष करतो. अढळ आशा भावनेने आम्ही त्याच्या वैभवाने परत येण्याची वाट पाहतो. म्हणून सर्व संत व सर्व दूत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पवित्राचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल.
येशूच्या मरणाच्या व पुनरुत्थानाचे स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व फादर्स यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनची तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, नम्र तुझ्या पायी तुझा सन्मानव, तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेचे श्रद्धेकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो, आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. Yeah.
जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. ह्याच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या ख्रिस्त शरीराच्या दिव्य रहस्यात आम्ही सहभागी झाल्यामुळे तुझी तारणदायी कृपा आम्हामध्ये वाढव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करीतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. सा ख्रिस्ताच्या शांतीनेच तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. पावसासाठी प्रार्थना. हे प्रभू, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या निर्माणकर्त्या, जे तुझे राज्य व तुझी नीतिमत्ता मिळावयास झटतात, त्यांच्या उपजीविकेस लागेल ते सर्व पुरविण्याचे अभिवचन तू आपला पुत्र येशू ख्रिस्त याच्याकडून आम्हास दिले आहे. आमच्या स्वास्थ्याकरिता व तुझ्या गौरवाकरिता भूमीचे उत्पन्न आम्हाला पुरेसे मिळावे, म्हणून या गरजेच्या दिवसात आवश्यक पाऊस पाणी दे, अशी विनंती आम्ही तुझ्या चरणी करतो. आमेन. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. हे दया माते, आम्हासाठी विनंती कर. बाळ येशू नवेना. हे बाळ येशू, तू एक निरागस बाळ होऊन या धरतीवर अवतरलास. जीवनभर तू मानवात प्रेमाची बरसात केली. मानवी जीवन फुलावं बहरावं म्हणून तू स्वतःचं जीवन जगलास. तू आयुष्यभर पातळपणे निष्पाप राहिलास. मानवी डोळ्यातील आसवा पुसून मानवी चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी तू आपलं जीवन समर्पित केलंस.
स्वतःवर, शेजाऱ्यावर आणि ईश्वरावर प्रेम करण्याचा संदेश दिलास. त्याच प्रेमाने प्रेरित होऊन आज आम्ही तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. तूच म्हटले आहे, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी दार उघडलं जाईल. तुझ्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून आम्ही तुझ्याकडे आमच्या गरजा सादर करीत आहोत. तुझ्या इच्छेनुसार योग्य पूर्ण कर. तुझ्याप्रमाणे निस्वार्थीपणे शेजाऱ्यावर व ईश्वरावर आम्हाला प्रेम करता यावे म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. तुझ्याप्रमाणे आमच्या मुलाबाळांची वाढ, ज्ञान, सुबुद्धी व पावित्र्यात व्हावी म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. आमच्या तरुण तरुणींना योग्य वेळी योग्य जीवनमार्ग सापडावेत, योग्य नोकऱ्या व व्यवसाय मिळावेत म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. जे परगावी परदेशी परप्रांती आहेत त्यांनी सुखी व सुरक्षित राहावं म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. आमच्या विवाहितांचं जीवन सौख्यानं भरावं, त्यांच्या जीवनवेलीवर तुझ्या इच्छेनुसार बालपुष्प फुलावं म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. जीवन ही देवाची देणगी आहे. जीवनांतील अपयश, नैराश्य, आजार, वेदना याने आम्ही खचून न जाता देवावरील श्रद्धेत जीवन जगावं म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. आमच्या कुटुंबात, सेजवाळात, गावपरिवारात आणि संपूर्ण जगात शांती, प्रेम व बंधुत्व नांदावं म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. करोना व्हायरसपासून अखंड जगाला मुक्ती मिळावी म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. आपल्या मनातील हेतू बाळ येशूला सांगूया. आभाराची प्रार्थना. तो आम्हा सगळ्यावर निस्वार्थीपणे केलेल्या प्रेमाबद्दल बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. तो मानवजातीवर केलेल्या अगणित उपकाराबद्दल बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझी भक्ती करण्यासाठी आम्हाला दिलेल्या मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक आरोग्याबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या मुलाबाळांना सन्मार्गावर ठेवण्यासाठी त्यांना केलेल्या उपदेशाबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या समाजातील अनेक विवाहितांची स्वप्न पूर्ण केल्याबद्दल बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या आजारात, दुःखात, संकटात आमच्या सतत जवळ राहिल्याबद्दल बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या तरुण तरुणींना योग्य जीवनमार्ग, योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. जेव्हा आम्ही चुकतो तेव्हा तो आम्हाला प्रेमाने क्षमा केल्याबद्दल बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आपले हेतू मान्य झाल्याबद्दल बाळ येशूच्या मनात आभार मानूया. नोवेनाची प्रार्थना. हे बाळ येशू, तू मार्ग आहेस, मी तुझ्याकडे आलो आहे. मला सन्मार्ग दाखव. तू सत्य आहेस, मी तुझ्याकडे आलो आहे. मला सत्यवचनी व प्रामाणिक माणूस बनव. तू जीवन आहेस, मी तुझ्याकडे आलो आहे. तुझ्याप्रमाणे निस्वार्थीपणे प्रेम करण्यास मला शिकव. तू जीवनभर बाळाप्रमाणे राहिलास. पापरहित जीवन जगण्यास मला प्रेरणा दे. आमेन. मुलांसाठी प्रार्थना. हे परमेश्वर पित्या, तुझा पुत्र ख्रिस्त या धर्तीवर एक बाळ होऊन अवतरला. प्रत्येक मूल हे तुझ्या प्रेमाचे आणि मांगल्याचे प्रतीक आहे. तुझ्या बाळपुत्राच्या भेटीस आलेल्या या तुझ्या लेकरांना तू आशीर्वादित कर. त्यांची वाढ तुझ्या पुत्राप्रमाणे ज्ञान, शहाणपण, सुबुद्धी आणि पावित्र्यात हो. त्यांना मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक आरोग्याचे वरदान दे. सर्व प्रकारच्या अनिष्टापासून, रोगराईपासून, अपघातापासून त्यांचे संरक्षण कर. सुसंस्काराने त्यांचे जीवन घडव. आईवडिलांच्या वात्सल्याने, शिक्षकांच्या मार्गदर्शनाने
आणि तुझ्या कृपा वर्षावाने त्यांचे जीवनपुष्प फुलू दे, बहरू दे. त्यांचे जीवनमार्ग तुझ्या पुत्राच्या प्रकाशाने उजळोत. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. कोरोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्वच समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.